अंबाजोगाई शहरातील बोरुळ तलावात एक अनोळखी मृतदेह आज सापडला. त्या मृतदेहाचा चेहरा छिन्न विछिन्न झाला असल्याचे समजते. विशेष म्हणजे अनेक दिवस हा मृतदेह पाण्यातच राहिल्याने ही अवस्था झाली असावी असाही प्रत्यक्षदर्शीने अंदाज बांधला आहे. जेव्हा ओळख पटेल तेव्हा पटेल, मात्र एका व्यक्तीचा जीव गेला, त्याच्या मृतदेहाची अशी विटंबना अंबेजोगाईकर म्हणून तुमच्या मनाला पटते का? तुमचे मन नक्की हेलावून गेले असणार. अंबेजोगाईकर अजून एवढा मुरदाड मनाचा झालेला नाही एवढे मात्र निश्चित. प्रत्येकाला वाटते असे व्हावे तसे व्हावे, हे सांगायचे कोणाला, ऐकणार कोण, अशी परिस्थिती अंबाजोगाईकरांची झाली आहे. त्याला जबाबदार सुद्धा अंबेजोगाईकरच आहेत. त्यामुळे दोष कोणाला द्यायचा म्हणून सर्वजण गप्प आहेत. गप्प राहून कसे चालेल? एका माणसाचा जीव गेला, तो कोणाचा नातेवाईक आहे, कोणत्या जात धर्म पंथाचा आहे तेही जाऊ द्या, एका मृतदेहाची एवढी विटंबना व्हावी हे पाहून अंबाजोगाईकर म्हणून संवेदनशील मनाचे मन नक्कीच हेलावून गेले असणार. बोरुळ तलाव आज जरी स्मशान घाट बनला असला तरी एकेकाळी याच तलावातील पाण्यावर शहराची तहान भागवली जात होती असे सांगितले जाते. त्यामुळे या तलावाची त्यावेळीपासून देखरेख करण्याची जबाबदारी सुद्धा अंबाजोगाई नगर परिषद प्रशासनाकडेच आहे. शहरात गणेशोत्सव आला की विसर्जनासाठी प्रशासनातील सीओ पासून उपजिल्हाधिकाऱ्यापर्यंत याच तलावाच्या आसपास चक्रा सुरू असतात. अंबाजोगाई नगर परिषद प्रशासनाचे इतर वेळा दुर्लक्ष का? तलावाच्या भोवती मासे पकडण्याचा छंद असणारी अनेक व्यक्ती तलावाच्या कडेला बसून असतात. त्यापैकी कोणीतरी व्यक्तीचा पाय घसरून तलावात बुडाला असणार. बोरुळ तलावामध्ये प्रचंड पाण्याचा साठा आहे. पर्यटनाच्या माध्यमातून काही प्रकल्प या ठिकाणी राबवता येऊ शकतात. शहरातील जिल्हा परिषद कार्यालयासमोर असणाऱ्या तलावात नगर परिषदेने लाखो रुपये खर्च करून बोट प्रकल्प राबवला होता. मात्र त्या तलावात एक दिवस सुद्धा बोट आली नाही. मात्र त्यावर पूर्ण खर्च झाल्याचे समजते. बोरुळ तलावावर कोणकोणत्या योजना राबवल्या की नाही प्रशासनालाच माहीत. मात्र या घटनेच्या निमित्ताने भविष्यात आणखीन कोणी व्यक्ती बुडून मृत्यू झाला तर त्याच्या मृतदेहाची अशी विटंबना होऊ नये म्हणून तलावाच्या चोहोबाजूने सुरक्षिततेच्या दृष्टीने नगर परिषद प्रशासनाने योग्य ती भूमिका घ्यायला हवी. घेतली नाही तर आमदार नमिताताई मुंदडा यांनी शहरातील विकास कामासाठी करोडो रुपयाचा निधी आणला. पर्यटन खात्याच्या मार्फत नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही उपाययोजना करता येते का, या संदर्भात आढावा घ्यावा अशीही मागणी अंबेजोगाईकरांच्या जनतेतून होत आहे. बघूया आमदार काय भूमिका घेतात ते.